मी आजपर्यंत बाबांना कधी रडताना पाहिलंच नव्हतं. लहानपणी मी पडायचो, रडायचो तर आई लगेच घाबरायची. पण बाबा फक्त एवढंच म्हणायचे, "उठ पुरुषासारखं." तेव्हा वाटायचं बाबांना माझ्याबद्दल काहीच भावना नाहीत. आमचं साधं आयुष्य, साधं घर होतं. बाबा सकाळी लवकर उठायचे, कामाला जायचे, संध्याकाळी थकून यायचे. कधी तक्रार नाही, कधी दुखणं नाही, कधी सुट्टी नाही. आई म्हणायची, "जरा आराम करा." बाबा हसून म्हणायचे, "अगं घर कसं चालायचं मी जर आराम केला तर." पण मला एवढं तेव्हा समजत नव्हतं बाबा किती त्रास सहन करतात. मी मोठा झालो, नोकरी लागली, पहिला पगार हातात आला. आई आनंदाने देवाला नमस्कार केला. बाबा शांत होते. रात्री म्हणाले, "बाबा आत्ता माझं काम झालं." तेव्हा कळलंच नाही बाबा काय म्हणाले. आई आजारी पडली एक दिवस. आई अचानक बेशुद्ध पडली. हॉस्पिटलमध्ये धावपळ, डॉक्टर चेकअप करत होते. डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, "ॲक्च्युली सिरियस आहे." माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई बेडवर पाहिली. तिचा हात थंड. मी रडायला लागलो. बाबा बाजूला बसले होते, एकदम शांत, न बोलता, न रडता, फक्त समोर बघत. माझ्या मनात आलं, यांना काही फरक कसा काय पडत नाही? मी चिडलो, "बाबा, आई अशी आहे आणि तुम्ही शांत कसे काय?" ते काहीच बोलले नाहीत. रात्री 2 वाजले होते. मला पाणी प्यायला उठलो होतो. हॉस्पिटलच्या बाहेर गेलो आणि बाबा पाहिले एकटे बसून रडत होते. हातात आईचा फोटो, ओठ थरथरत होते. "देवा, माझी बायको वाचव, माझ्या मुलापासून दूर करू नकोस." तो सीन पाहून माझ्या काळजावर हात पडला. हेच बाबा जे कधीच रडले नव्हते. मी जवळ जातो, हळूच गेलो. बाबा घाबरले, डोळे पुसत होते. बाबा म्हणतात, "तू बघितलं का रे?" मी म्हणालो, "बाबा तुम्ही रडताय, मला वाईट वाटतंय." ते खाली पाहून म्हणाले, "मी रडत नाही रे, मी फक्त थोडासा कमजोर झालोय." बाबा म्हणाले, "घरात सगळ्यांसाठी मजबूत राहावं लागतं रे. मी रडलो तर तू ढासळशील म्हणून मी गप्प बसतो. पण आतमध्ये मन फाटलेलं असतं." मी काहीच बोलू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी आईला शुद्ध आले. डॉक्टर म्हणाले, "आत्ता धोका नाही." मी बाबाकडे पाहिले. ते शांतपणे बसले होते, पण डोळ्यात पाणी. मी त्यांचा हात धरला. "बाबा, आजपासून तुम्ही एकटं नाही." ते हसले. मित्रांनो, बाबांना भावना नसतात असं समजू नका. ते फक्त आपल्यासाठी दुःख लपवतात. आज बाबांना मिठी मारा, उद्या उशीर होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलं, "आत्ता धोका नाही, पण काळजी घ्या." बाबा शांतपणे खुर्चीत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात रात्रीचे अश्रू निराश दिसत होते. मी त्यांच्याजवळ गेलो. "बाबा, रात्री तुम्ही ते मध्यरात्रीत का रडत होता?" "काही नाही रे, झोप आली नव्हती म्हणून बाहेर गेलतो." पुन्हा तेच दुःख लपवलं. बाबांचा एकटेपणा त्या दिवशी मला लक्षात आलं. बाबा कधी फोन करत नाहीत, कधी मित्रांना भेटायला जात नाहीत, कधी बाहेर फिरायला जात नाहीत. फक्त काम, घर, जबाबदारी. मी विचारलं, "बाबा, तुम्हाला कधी कंटाळा येत नाही?" ते हसून म्हणाले, "कंटाळा येतो, पण वेळ नाही रे." बाबांची गोष्ट. एक दिवस बाबांनी स्वतःहून गोष्ट सांगितली. "लग्नाआधी माझं हे स्वप्न होतं रे, एक छोटंसं दुकान काढायचं, स्वतःच काहीतरी. पण तुझ्या शिक्षणासाठी सगळं सोडलं." मी हादरलो. म्हणजे बाबा स्वतःसाठी सगळे कधीच जगले नाहीत. त्या रात्री मी ठरवलं, आत्ता बाबासाठी काहीतरी करायचं. दुसऱ्या दिवशी मी बाबांना म्हणलो, "बाबा, तुम्ही दुकान काढा." ते हसले, "अरे वेड्या, आता काय वय आहे का?" मी म्हणालो, "वय नाही बाबा, हिंमत लागते." बाबांची प्रतिक्रिया पहिल्यांदा बाबा गप्प झाले. मग म्हणाले, "तू माझ्यासाठी एवढं का करतोयस रे?" मी म्हणालो, "कारण तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी केलंय." तेव्हा बाबांच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते लपवलेलं नाही. नवीन सुरुवात. काही दिवसात छोटंसं दुकान काढलं. बाबा रोज सकाळी नवीन उत्साहाने उठायचे. पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर खरं हसू दिसलं. ते मला म्हणाले, "आज मी माझ्यासाठी जगतोय." एक संध्याकाळी दुकान बंद करताना बाबा म्हणाले, "तुला माहीत आहे का रे, त्या रात्री मी रडत होतो. ते फक्त आईसाठी नाही, माझं आयुष्य हातातून निसटत होतं त्यासाठी पण." मी त्यांना मिठी मारली. "आता नाही निसटणार." शेवट. आज बाबा बदलले आहेत. हसतात, मित्र बनतात, स्वतःसाठी वेळ काढतात आणि मी समजलो बाबा मजबूत झाले. ते फक्त मजबूर होते. शेवटचा मेसेज. मित्रांनो, आई-वडील आपल्यासाठी स्वतःची स्वप्न मारतात. आजच त्यांना नक्की विचारा. अशाच खऱ्या रिअल कहाण्या पाहण्यासाठी आत्ताच